नमस्कार मित्रांनो, आज आपण सुरू करणार आहोत गणितातील पुढचा एक महत्त्वाचे प्रकरण, ते म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांक। लक्षात ठेवा, पूर्णांकयुक्त अपूर्णांक लक्षात घ्या। हा पॉइंट सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि हे प्रकरणावरतीच आधारित तुम्हाला पुढील कित्येक प्रकरणामध्ये याचा फायदा होणार आहे, म्हणून आपण हे प्रकरण लवकरात लवकर सुरू करणार आहोत। त्याचबरोबर आपण या प्रकरणामध्ये काय शिकणार आहोत हे बघा। बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत तुम्ही गणित कशा प्रकारे सोडवू शकता, म्हणजे सुरुवातीला बेसिकला कशा प्रकारचे गणित असतात बघा तुमच्या स्क्रीनवर लावलेले आहे, त्याचबरोबर ऍडव्हान्स लेवलचे गणित कशा प्रकारचे असतात आणि ते तुम्ही शॉर्टकट पद्धतीने कशा प्रकारे सोडवू शकता, हे सर्व काही आपण शिकणार आहोत स्टेप बाय स्टेप। चला तर मग वेळ न करता लगेच सुरुवात करूया। हे बघा, पहिली व्याख्या लिहून घ्या। सगळ्यात पहिले म्हणजे पहिला नियम नाव लिहा आणि पुढे लिहून घ्या। काय पहिले नियम तुमच्या स्क्रीनवर दिलेला आहे बघा। काय लिहिलंय, एक संख्या बेरीज आणि दुसरी संख्या वजा, म्हणजेच काय, एक संख्या असेल ती बेरीज असेल आणि दुसरी संख्या असेल ती वजा असेल। तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे आणि मोठ्या संख्येचे चिन्ह देणे। काय, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आहे आणि मोठ्या संख्येचे चिन्ह द्यायचे। म्हणजे लक्षात घ्या, आपण आजपर्यंत कसं करत होतो हे बघा, सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे, म्हणून लक्ष देऊन ऐका, कारण हाच बेसिक पाया आहे तुमचावाला। मग काय, आजपर्यंत आपण कसं करतो, समजा 20 मधून 5 गेल्यानंतर किती उरतात दाखवत होते आपण, 15। हे डायरेक्ट अशाच प्रकारे लिहत होतो का नाही आपण, पण व्याख्या काय दिलेली आहे, एका संख्येतून दुसरी संख्या वजा केल्यानंतर जी मोठी संख्या असेल त्याचं चिन्ह देणं। म्हणजे समजून घ्या, जर समजून घ्या हे वजा 20 असते आणि हे जर अधिक 5 असते, तर यांची वजाबाकी झाली असते का बेरीज झाली असती मित्रांनो, याची झाली असती वजाबाकी। पण व्याख्यामध्ये काय लिहिलं आहे की मोठ्या संख्येचे चिन्ह देणे, म्हणजेच काय, इथं हे झाले असते 15, पण मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजेच -15। ही झाली पहिली व्याख्या। आता पोलीस भरतीला या लेवलवरती कशा प्रकारचे प्रश्न पडतात हे आपण स्टेप बाय स्टेप घेणारच आहोत, पण अगोदर तुमच्यासाठी एक खास प्रश्न देत आहे मी, ते तुम्ही सोडून दाखवा। काय प्रश्न देत आहे मी तुम्हाला, हे बघा, तुम्हाला प्रश्न आहे की सोडवून दाखवा मित्रांनो। काय उत्तर याचं तुम्हाला वाटत असेल हे खूप सोपं आहे, पण हे बेसिक आहे, आपण ऍडव्हान्स लेवलला सुद्धा याच्यातून जाणार आहोत। हे कसं सोडवायचं बघा, हे बघा, हे काय आहे, किती लिहायचे, हे 20 आणि 15 किती होता, 35 आणि वजा वजा चिन्ह आहे, म्हणून काय होतं मित्रांनो, वजा वजा जर असेल तर वजाची बेरीज होते। हे सुद्धा तुम्हाला आता सांगणार आहे, म्हणून तुम्ही आता हे टॉपिक निघलेला आहे म्हणून हे बघून घ्या। काय आहे, वजन वजा 20 आणि 15 किती होता, 35 आणि वजा चिन्ह द्यावं लागेल आपल्याला इथं। त्याचबरोबर मित्रांनो याचं काय होईल आता मला सांगा, काय होईल याचं उत्तर, अधिक 5 मधून जर 10 वजा गेले तर काय होणार, -5। काय, -5। आता या दोघांची बेरीज करून उत्तर काय येईल मित्रांनो, 40। पण यातला मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजेच काय, हे बघा, हे 40। इथपर्यंत आपलं हे झालेलं आहे, म्हणजेच कसं मित्रांनो, हे बघा, 15 आणि 5 20, 20 आणि 20 40। इथपर्यंत समजलं तुम्हाला, किती झाले, 40। पण हे 5 अधिक असल्या कारणास्तव आपल्याला हे वजा करावं लागणार आहे। इथपर्यंत तुम्हाला कळलं, तर मग याचं उत्तर येणार आहे -40। आता तुम्हाला याच टॉपिक वरील पुढील एक अतिशय महत्त्वाचे उदाहरण देत आहे तुमच्या स्क्रीनवरती, तुम्ही सोडवा आणि त्याचं उत्तर लवकरात लवकर द्या। पुढील उदाहरणांकडे वळण्या अगोदर लक्षात घ्या चिन्हांचे नियम काय म्हणतात, आणि चिन्हांचे नियम अतिशय महत्त्वाचा पॉइंट आहे, म्हणून तुम्हाला याला काय करायचं आहे, IMP नाव टाकायचं आहे। काय मित्रांनो, IMP। लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे हा। काय, तर पहिली संख्या बेरीज, म्हणजे चला संख्येमध्येच उदाहरण देतो तुम्हाला, ठीक आहे। लक्षात घ्या, आता
पहिली संख्या बेरीज आणि दुसरी संख्या बेरीज जर असेल तर त्यांचं काय होतं मित्रांनो, बेरीज होते, म्हणजेच 10. आणि बेरीज फक्त तुम्हाला यामुळेच मांडून दाखवतोय कारण तुम्हाला चिन्हांचे नियम समजले पाहिजे. नाहीतर जर एखादी संख्या जर फक्त अधिकामध्ये असेल तर त्यांना बेरीजचे चिन्ह द्यावं लागत नाही, हे तुम्हाला सुद्धा माहित आहे. पण तुम्हाला उदाहरण समजलं पाहिजे, तुम्हाला या कारणास्तव मी तुम्हाला हे मांडून दाखवत आहे, लक्षात घ्या. त्यानंतर दुसरा नियम काय म्हणतो मित्रांनो, हा झाला आपला पहिला नियम. दुसरा नियम काय म्हणतो मित्रांनो, जर पहिली संख्या वजा आणि दुसरी संख्या सुद्धा वजा असेल तर त्यांची बेरीज होते. काय बोललो मी, त्यांची बेरीज होते आणि त्यांना वजाबाकी चिन्ह दिलं जातं, लक्षात ठेवा. म्हणजे हे 5 आणि 5 वजाबाकी होईल का, बिलकुल नाही मित्रांनो. त्यांचं काय होईल, 5 आणि 5 10 होतील पण त्यांना वजाबाकीचं चिन्ह दिलं जाईल, म्हणून हे काय येईल, -10. तिसरा नियम काय म्हणतो मित्रांनो, पहिली संख्या बेरीज, पण आता बेरीजचं चिन्ह द्यायची गरज नाही, लक्षात ठेवा. तुम्ही याला समजून घ्यायचं की बेरीज आहे, पण तुम्हाला कळायला पाहिजे म्हणून ठीक आहे, परत देतो तुम्हाला, ठीक आहे. लक्षात घ्या, पहिली संख्या बेरीज असेल आणि दुसरी संख्या वजाबाकी असेल तर यांचं काय होईल मित्रांनो, अगदी बरोबर मित्रांनो, यांचं काय होईल, यांची वजाबाकी होईल पण बेरजेचं चिन्ह म्हणजेच काय, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागेल त्याला. तर पहिली संख्या बेरीज आणि दुसरी संख्या वजाबाकी, त्यांच्यामध्ये बेरीज होईल किंवा वजाबाकी होईल. आता ते कोणती आहे संख्या त्यावरती डिपेंड आहे मित्रांनो, म्हणून लक्षात घ्या, पहिली संख्या जर बेरीज असेल, दुसरी संख्या जर वजाबाकी असेल तर त्यापैकी जी मोठी संख्या असेल त्यांची वजाबाकी होईल, म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा होणार आहे आणि त्याला मोठ्या संख्येचं चिन्ह, म्हणजे याचं उत्तर काय येईल मित्रांनो, याचं उत्तर येणार आहे 5. पण हे 5 कोणते, बेरीज मधले 5, अधिक मधले 5. हे झाला तिसरा नियम. चौथा नियम काय बघा नीट. चौथा नियम आहे मित्रांनो, पहिली संख्या वजा त्याचबरोबर दुसरी संख्या काय असणार आहे, बेरीज. कळालं इथपर्यंत. तर मित्रांनो, पहिली संख्या वजा दुसरी संख्या बेरीज, तर यांची काय होईल, वरील प्रमाणे यांची वजाबाकीच होणार आहे. पण मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजेच काय मित्रांनो, मोठी संख्या काय आहे, इथे वजाबाकी आहे, म्हणून यांची काय होईल, वजाबाकी होईल. पण मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजेच याचं उत्तर काय येईल, -5. इथपर्यंत तुम्हाला कळालेलं आहे. आता या टॉपिक वरती आपण 5 ते 6 उदाहरणं घेणार आहोत. पहिलं उदाहरण तुम्हाला स्टेप बाय स्टेप सोडून दाखवेल, त्यानंतर तुम्ही पटापट त्याचे उत्तर कमेंट बॉक्स मध्ये द्यायची आहे. कळालं मित्रांनो इथपर्यंत. चला तर मग हे परत एकदा लिहून घ्या, वाटलं तर तुम्ही पटापट लिहायचं आहे, ठीक आहे. आता करूया लगेच पुढील उदाहरणांसाठी सुरुवात. याच टॉपिक वरती तुम्हाला एक प्रश्न दिलेला आहे, तुमच्या स्क्रीनवरती सुद्धा दिलेला आहे आणि ऑप्शन सोबत दिलेला आहे. तुम्ही पटकन उत्तर सोडवून दाखवा आणि नाही सोडवता आलं तर मी आहेच. आता ते बघा, अगोदर आपण हे प्रश्न कसा सोडवायचा, त्यानंतर तुम्हाला 2 उदाहरणं मी देणारच आहे प्रॅक्टिससाठी. बघा काय मित्रांनो, आपले चिन्हांचे नियम लक्षात ठेवायचे फक्त. आणि हे उदाहरण हे बेसिक उदाहरण आहे, असे उदाहरण तुम्हाला पोलीस भरतीला पडणार नाही. तुम्हाला ब्रॅकेट मधील उदाहरणं पडतील, म्हणजे 5 परत 10 परत असं भरपूरशे तुम्हाला ब्रॅकेट मधील उदाहरणं पडतील ऍडव्हान्स लेवलचे, ते सुद्धा तुमच्याकडून करून घेणार आहे. अगोदर बेसिक टू ऍडव्हान्स जाणार आहोत, म्हणून निश्चिंत राहा. बघा काय उदाहरण आहे मित्रांनो, तुमच्या स्क्रीनवर सुद्धा दिलेलं आहे. काय मित्रांनो बघा, आपला नियम काय म्हणतो, पहिली संख्या वजा आणि दुसरी संख्या वजा असेल. काय मित्रांनो, हे बघा जोड्या पाडून घ्यायच्या नेहमी यांच्या अगोदर, आणि जोडी नसली तर फक्त ही स्पेशल द्यायची, ही गोष्ट लक्षात ठेवायची हमेशा. काय मित्रांनो, पहिली संख्या वजा आणि दुसरी संख्या वजा असेल तर त्यांची काय होते, त्यांची बेरीज होते आणि वजा चिन्ह दिलं जातं. इथपर्यंत कळालं तुम्हाला, लक्षात घ्या. आता मित्रांनो 37 आणि
50 किती होतील मित्रांनो? हे बघा 0 अधिक 7 किती होता? 7, म्हणून इथे येणार 7. त्याचबरोबर 3 आणि 5 किती होता? 8, बरोबर, मग इथे येणार 8. पण याला चिन्ह कोणतं येईल मित्रांनो? आता पहिली संख्या वजा असेल, दुसरी संख्या वजा असेल, त्यांची बेरीज होईल आणि चिन्ह कोणतं येईल? त्यांना चिन्ह येणार आहे वजाबाकीचं. इथपर्यंत तुम्हाला कळलेलं आहे. आता पुढील टप्पा बघा काय मित्रांनो? +5 आणि +2. पहिली संख्या बेरीज आणि दुसरी संख्या सुद्धा बेरीज असेल तर त्यांची काय होईल मित्रांनो? त्यांची बेरीज होईल आणि त्यांना बेरजेचं चिन्ह येईल. कसं मित्रांनो? बघा 5 आणि 2 किती होता? 7, हे झाले 7. दोघांच्या गॅप मध्ये बेरजेचं चिन्ह आहे ना, म्हणून इथं दोघांमध्ये काय येईल? इथे बेरीज येईल. त्याचबरोबर आता इथे कोणतीच जोडी नाहीये म्हणून हे 10 जसे तसे खाली येतील आणि दोघांच्या गॅप मध्ये कोणतं चिन्ह आहे? वजा, म्हणून इथे काय येईल? वजा. मोठे मोठे अक्षर करत आहे, तुम्हाला दिसेल या कारणास्तव. त्यानंतर मित्रांनो आपला नियम काय म्हणतो बघा, परत जोडी पाडायची आहे. ही जोडी, आता पुढे जोडी नाही म्हणून हा स्पेशल. पहिलं आपला नियम काय म्हणतो मित्रांनो? पहिली संख्या वजा आणि दुसरी संख्या बेरीज असेल तर त्यांचं काय होईल मित्रांनो? त्यांची वजाबाकी होईल आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देण्यात येईल. आता बघा मित्रांनो 87 मधून जर 7 गेले किती होणार? 80 उरणार. मग तो इथे आपण 80 लिहून घेणार. मित्रांनो लक्षात ठेवा की बेरीज जर करायची असली आपल्याला तर कोणत्याही संख्याच्या अगोदर जर कोणतंही चिन्ह नसेल तर ती काय असते? बेरीजचं चिन्ह असतं. जर फक्त वजाबाकीचं जर असेल तर त्याची वजाबाकीच करावं लागते, म्हणजे ते मायनस असतं. पण जर नाही ना इथं काही चिन्ह, मग याचं बेरीजच येईल मित्रांनो. लक्षात ठेवा ही गोष्ट. तर लक्षात घ्या 70 मधून 60 गेले, पहिली संख्या बेरीज, दुसरी संख्या वजाबाकी, दोघांची काय होईल? वजाबाकी होईल आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. मग 70 मधून जर 60 गेले किती उरले मित्रांनो? 10. इथपर्यंत तुम्हाला कळालंय. आणि इथं कोणतं चिन्ह येईल मग? आता वजाबाकीचं चिन्ह येईल का? नाही ना? अगदी बरोबर मित्रांनो, इथं बेरजेचं चिन्ह येणार आहे, कारण मोठी संख्या कोणती आहे? 70 आहे. तर मित्रांनो याच्यानंतर सेकंड म्हणजे दुसरा टप्पा कोणता आहे? 5. हे 5 इथपर्यंत आलो आणि दोघांच्या मध्ये कोणतं चिन्ह आहे? बेरजेचं चिन्ह आहे, म्हणून इथं बेरजेचं चिन्ह. आता उत्तर तर तुम्ही केव्हा काढूनच बसले असाल, मला माहिती आहे. याचं उत्तर येईल 15. तुमच्या स्क्रीनवरती सुद्धा हे देण्यात आलेलं होतं. लक्षात घ्या. आता खास तुमच्यासाठी एकदम नॉर्मल छोटंसं उदाहरण देत आहे, लवकरात लवकर सोडवायचं आहे. 30 सेकंदाच्या अगोदर मला याचं उत्तर पाहिजे तुमच्याकडून. ठीक आहे, चला तर मग लगेच सोडून द्या. स्क्रीनवरती उदाहरण देण्यात आलेलं आहे, पटकन 30 सेकंदाचं उत्तर पाहिजे मला. वेळ नको घालवा. पोलीस भरतीला एवढं सोपे उदाहरण येत नाही, पण तुम्हाला प्रॅक्टिस साठी दिलेलं आहे. लवकर उदाहरण बघा, लवकरात लवकर उत्तर द्या कमेंट बॉक्समध्ये. जर तुमचं उत्तर लवकरात लवकर आलं नाही तर तुम्ही कन्फ्युजन होणार. लक्षात घ्या. काय उदाहरण आहे? आतापर्यंत उदाहरण सोडवून उत्तर निघायला पाहिजे होतं आणि कमेंट बॉक्समध्ये उत्तर यायला पाहिजे होते. काय विद्यार्थ्यांचे उत्तर आलेले आहे योग्य बघा, आणि तुम्ही प्रयत्न करत राहा तोपर्यंत मी सोडवून दाखवतो. ठीक आहे मित्रांनो, बघा काय उदाहरण आहे? -27 आणि +3 काय होणार मित्रांनो? पटापट करायचं. आता -27 आणि +3 काय होणार? अधिक आणि वजा काय होणार? बेरीज होणार का वजाबाकी होणार? अगदी बरोबर मित्रांनो, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा होणार आणि त्यांची मोठी संख्या चिन्ह येणार. मग काय मित्रांनो 27 मधून जर 3 गेले किती येणार मित्रांनो? 24. पण चिन्ह कोणत्या संख्येचं येणार? चिन्ह मोठ्या संख्येचं येणार, म्हणजेच काय मित्रांनो 27चं चिन्ह येणार. त्याचबरोबर पुढील 2 जण आणि हे पुढील 2चे गट करायला विसरायचं नाही, पटापट उत्तर द्यायचे. काय मित्रांनो 42 अधिक आहे का वजा आहे? वजा चिन्ह येईल ना, कारण दोघांच्या मध्ये काय आहे? वजा आहे. म्हणून काय मित्रांनो 42 मधून जर 7 गेले किती होणार? 35. पण 35 ला कोणतं चिन्ह येणार सांगा परत, लवकर सांगायचं पटकन. 35 ला वजाबाकी चिन्ह येणार आहे, म्हणून इथं वजाबाकी. त्याचबरोबर मित्रांनो काय आता पुढे? -1 अधिक 38 काय होणार? यांची बेरीज का वजाबाकी? अगदी बरोबर, यांची होणार वजाबाकी, पण मोठ्या संख्येत चिन्ह येणार. आता मला सांगा, इथं कन्फ्युज होऊ नका, दोघांच्या मध्ये कोणतं चिन्ह आहे?
वजाबाकी। मग आता इथं 37च्या आधी वजाबाकी चिन्ह येईल का बेरीजचं चिन्ह येईल? चुकलेले आहात मित्रांनो भरपूरशे जण, चुकी नका। दोघांच्या मध्ये जरी काय असलं वजाबाकीचं चिन्ह असलं तरी मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं आहे? बेरीजचं आहे ना, म्हणून इथं बेरीजच येणार। नियम विसरू नका, पहिली संख्या वजाबाकी दुसरी संख्या बेरीज असेल तर त्यांची वजाबाकी होईल, पण काय होणार? मोठ्या संख्येचं चिन्ह देण्यात येईल तिथं। त्याचबरोबर आता पुढील काय मित्रांनो, हे 2चे गट हे 2चे गट असे आपण पाडतो, पण लक्षात घ्या यांची बेरीज करून यांच्यातून वजाबाकी करण्यापेक्षा यांची वजाबाकी करा आणि त्यानंतर हे बेरीज करा। कसं समजलं तुम्हाला? कारण 35 आणि 37 जवळची संख्या आहे, आपल्याला पहिली संख्या वजा दुसरी संख्या बेरीज होणार, त्यांची बेरीजच आहे, पण 35 आणि 37 जवळ आहे ना, 27 आणि हे दूर दूर आहे ना, 24 आणि ते, म्हणून लक्षात घ्यायचं पटापट उत्तर काय द्यायचं? 35 मधून 37 वजा करायचे का 37 मधून 35 वजा करणार? पटापट घाईमध्ये उत्तर चुकवायचे नाही मित्रांनो। काय होणार? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा होणार, म्हणजे 37 मधून जर 35 गेले किती होणार? 2 होणार। यांचे चालू आहे सध्या, लक्षात ठेवा 2 उरणार, पण याला चिन्ह कोणतं येणार मित्रांनो? याला येणार चिन्ह बेरजेचं, कारण मोठी संख्या कोणती आहे? 37 आणि 37 ही अधिक मध्ये आहे। त्याचबरोबर आता इथं काय येणार? वजा 24 काय उरलेलं आहे मित्रांनो? तर वजा 24 आणि बेरीज आहे बरं का, कारण इथं 37 ला बेरीज चिन्ह आहे 2 बरोबर वजा 22। कोणाकोणाचे योग्य उत्तर आलेले आहे? बिलकुल चुकलेले नाही। ऑप्शन मध्ये तुम्हाला भरपूरसे कन्फ्युजनच असतं पोलीस भरतीला, हे अशा प्रकारचे उदाहरणं येत नाहीत, ऍडव्हान्स लेवलचे उदाहरणं येतात, ते सुद्धा आपण लवकरच घेणार आहोत। याच प्रकारावरील पुढील अजून एक उदाहरण तुमच्या समोर देण्यात आलेलं आहे, पटापट सोडवायचं आहे, 30 सेकंदाच्या आत मला तुमचं उत्तर निघालेलं पाहिजे। ऑप्शन पण सुद्धा तुमच्या समोर देण्यात आलेले, लवकर उत्तर द्या, टाइमपास करायचा नाही, बेसिक उदाहरण आहे, लवकर द्या। तोपर्यंत मी ज्यांना समजलं नाही त्यांच्यासाठी मी आता सोडून दाखवत आहे, आणि ज्यांना समजलं असेल त्यांचे उत्तर आतापर्यंत निघलेले सुद्धा असतील। लक्षात घ्या, पटापट उत्तर सोडवायचे, वेळ नाही आपल्याकडे जास्त। काय मित्रांनो लक्षात द्या, काय 25 काय आहे? वजा 25 आहे, म्हणून मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा होणार, म्हणजे पहिली संख्या बेरीज आणि दुसरी संख्या वजा असल्यास काय होतं माहिती आहे तुम्हाला? वजाबाकी होत असते। अगोदर दोघांचे गट बनवून घ्यायचे सर्वांचे, हे 2 झाले, हे 2 हे 2, आता शेवटी काय आहे? एकुलता एक आहे, लाडा नवसाचा आपला, म्हणून त्याला स्पेशल ठेवायचं। लक्षात घ्या, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे म्हणजे 25 मधून जर 10 गेले किती होणार? 15 उरणार। मोठ्या संख्येचं चिन्ह कोणती मोठी संख्या? 25 म्हणजे वजा 25। त्याचबरोबर पुढे काय आहे मित्रांनो? अधिक 5 आणि अधिक 2 किती होणार? अधिक 7 होणार। मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक 7, वजा 11 आणि अधिक 23, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा होणार, म्हणजे 23 मधून 11 गेल्यावरती किती होणार मित्रांनो? तर बघा 3तून 1 गेला किती होणार? हे 2, आणि 2तून 1 गेल्यावरती होणार 1, म्हणजेच किती मित्रांनो? हे झाले 12। मोठ्या संख्येचं चिन्ह कोणती मोठी संख्या? 23, म्हणजेच इथं काय येणार? बेरीजचं चिन्ह, आणि हे शेवटी काय मित्रांनो? हे झाले शेवटी 20। इथपर्यंत तुम्हाला कळलेलं आहे। लगेच परत यांचं काय करायचं मित्रांनो? काय होणार? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा होणार, किती होणार मित्रांनो? आता 15तून जर 7 गेले किती उरणार मित्रांनो? 8। मोठ्या संख्येचं चिन्ह कोणती मोठी संख्या? 15, म्हणून मोठी संख्या, प्लस काय होणार मित्रांनो? इथं आता अधिक, आणि 12 आणि 20 किती होता मित्रांनो? अगदी बरोबर मित्रांनो, 12 आणि 20 होणार 32। इथपर्यंत तुम्हाला कळलेलं आहे। आता इथं जर तुम्ही पोहोचलेले आहात, मग इथून पुढे जाणं तुमच्यासाठी शक्य आहे का नाही? किती सोप्या स्टेपने आलेलो मित्रांनो, लक्षात घ्या। आता समजा मित्रांनो ज्यांना जमत नसेल असं, त्यांच्यासाठी स्पेशल हे 32 झाले तुमचे, वजा 8 करायचे, तर हे होणार 8। त्याचबरोबर 2तून 8 जाणार का मित्रांनो? एवढं बेसिक कोणी शिकवत नाही, तुम्हाला नवीन आहेत तुम्ही, म्हणूनच तुम्ही शिकवतोय, लक्षात घ्या। 2तून 8 जाणार का? नाही जाणार, म्हणून 1 याच्याकडून उसनवर घ्यायचा, म्हणजे किती होणार? ते 12 होणार मित्रांनो। तर लक्षात घ्या, 12तून जर 8 गेले किती होणार? अगदी बरोबर मित्रांनो, 12तून 8 गेल्यानंतर उरणार 4। आता याच्याकडून 1 हातच्याला घेतला होता, म्हणजे 3तून 1 कमी झाला, मग किती होणार? ते 2 होणार मित्रांनो।
म्हणजेच याचं उत्तर काय येणार 24. म्हणजेच या दोघांची जर बेरीज आणि वजाबाकी केली म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली याचं उत्तर काय येणार मित्रांनो 24 येणार. तुमच्याकडे स्क्रीनवरती सुद्धा याचं उत्तर देण्यात आलेलं आहे. आता बघूयात, हे झाले आपले नॉर्मल प्रश्न. जे शिकवलं त्या टॉपिकवरती आज संध्याकाळीच्या आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये भरपूरसे आपण प्रश्न टाकणार आहोत. तुमच्याकडे ज्या नोट्स आहेत त्या नोट्समध्ये या टॉपिकवरती कित्येक प्रश्न आपण दिलेले आहेत. त्या नोट्स मधून अभ्यास करा दिवसभर. ऍडव्हान्स लेवलचे सुद्धा अभ्यास करा. 1-2 प्रश्न ऍडव्हान्स लेवलचे सुद्धा टाकणार आहे मी. म्हणून लक्षात घ्या, हे झाले आपले बेरीज आणि वजाबाकी. उद्या त्यांच्यामध्ये गुणाकार भागाकार सुद्धा मिक्स होईल आणि 1-2 उदाहरणांमध्ये आपण ब्रॅकेट सुद्धा टाकणार आहोत. म्हणून निश्चिंत राहा आणि दिवसभर अभ्यास करा. नोट्स तुमच्याकडे आहेत आणि आज संध्याकाळच्या होणाऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवा. आणि हो, जे विद्यार्थी नवीन असतील त्यांच्यासाठी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचे. ते तुम्ही कशा प्रकारे जॉईन करू शकता लक्षात घ्या. हे बघा, आपल्या स्क्रीनवरती काय दिलेलं आलेलं आहे, आपलं युट्यूब चॅनल. हे आपलं डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल आहे. याला तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचं आहे, त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती लगेच सेंड करायचं आहे. तुमचं व्हेरिफिकेशन होणार आहे आणि काही क्षणातच तुम्हाला आपल्या पोलीस भरतीच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करण्यात येईल, जिथे तुम्हाला सर्व काही शिकवण्यात येईल, बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत. त्याचबरोबर दररोज सकाळी 100 मार्कांचा येणाऱ्या पोलीस भरतीच्या हिशोबानुसार पेपर सुद्धा घेण्यात येईल. म्हणून निश्चिंत राहा, अभ्यास करा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला लवकरात लवकर जॉईन व्हा. भेटूया आज संध्याकाळी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती. तोपर्यंत नमस्कार.